महंत रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात काढलेल्या मोर्चांवरून आमने सामने आलेले दोन गट आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव, या सर्व परिस्थितीवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत नाशिकचेच महंत सुधीरदास महाराज. सुधीरदासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीतच आज नाशिकमध्ये जे घडलं त्याकडे आपण कसं बघता? नाशिकमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अफवा ज्या मल्टिप्लाइड होत आहेत, मला असं वाटतं की दोन्ही धर्माच्या मंडळींनी शांतता राखली पाहिजे. आपण जर जागतिक एक अभ्यास केला तर आज आपल्या बाजूच्या देशामध्ये काय घडतंय, बांगलादेशमध्ये काय घडतंय, म्यानमारमध्ये काय घडतं आहे, पाकिस्तानमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत, तर मला असं वाटतं की पट म्हणता ब्रह्महत्या जर एखादी गोष्ट अगदी काही झाली आणि त्याच्यावरनं जर काही पुन्हा भारतामध्ये सुरू झालं तर ते कोणाच्या आटोक्यामध्ये राहणार नाही. तर मला असं वाटतंय की सर्वांनी एक समजून उमजून एक विचारपूर्वक नेशन फर्स्ट या माध्यमातून आपण विचार करून बोललं पाहिजे, विचार करून वक्तव्य केली पाहिजे, विचार करून समोपचाराने ज्या गोष्टी आपल्याला बसून सोडवता येतील, चर्चा करून सोडवता येतील, त्या माध्यमातून आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीचं एकंदरीत आपलं वर्तन असावं असं मला त्या ठिकाणी. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून आज आपल्याला जे काही एक गदारोळ इतर ठिकाणी नाशिकच्या पलीकडे बघायला मिळाला, तो जर बघितला तर रामगिरी महाराजांना असं लक्षात नसेल आलं का की आपण जे वक्तव्य करतोय त्यामुळे जातीय सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्या वक्तव्याकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की पाहिलं असेल एका हैदराबाद मधील खासदारांनी पार्लमेंटमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी एका देशाचा जयजयकार केला. वास्तविक त्या देशाचा आणि आपला काही संबंध नाही, परंतु असं असताना देखील जर अशा प्रवृत्ती भारतामध्ये राहून जर भारताचं अहित चिंतणाऱ्या असतील तर त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे. त्यांच्या पद्धतीच्या अशा पद्धतीचे जे स्वतः एक संविधानिक पदावरती त्या ठिकाणी संसदेमध्ये आहेत, अशी लोक जर अशा पद्धतीचे वक्तव्य करू लागली तर मला असं वाटतंय की महाराज आता काय बोलले मी खरोखरीच पाहिलं नाही. मी अजूनही काळाराम मंदिरातच आहे, मला बऱ्याच मंडळींचे फोन झाले, परंतु ते मी वक्तव्य ते पाहिलेलं नाहीये, त्यामुळे मला ऍटलिस्ट त्या वक्तव्याच्या बाबत काही बोलता येणार नाही. परंतु मला निश्चितच खात्री आहे की अशा पद्धतीचं मी मगाशी जे म्हटलं की फट म्हणता ब्रह्महत्या कुठलंही कारण करून जर भारतामध्ये अशांतताच जर पसरवायची असेल तर ही लोक टपून बसलेली आहेत. तर मला वाटतं आपण जे काही मंडळी आहोत, धार्मिक विषयामध्ये काम पाहणारी राजकीय मोठी तत्ववेत्ती मंडळी असतील, यांनी या विषयावरती आपण समजून बोललं पाहिजे, उमजून बोललं पाहिजे. काही मंडळी टपून बसली आहेत असं आपण म्हटलं. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात निवडणुका आहे, कुठेतरी राजकारण सक्रिय होऊन सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का? ह्यातून कोणाला कोणाचा तरी फायदा होऊ शकतो का? नाही, मला वाटत नाही की राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवाव्यात आणि दंगली घडून मग मताचा जोगमा मागावा असं मला कुठलेच पक्ष आचरण करतील किंवा त्यांची एक ड्रॉ लाईन असेल असं मला वाटत नाही. परंतु काही गोष्टी जर घडल्या तर त्यावरती मात्र ज्या काही रिॲक्शन्स यायला सुरुवात होतील, जसं काँग्रेसच्या काही खासदारांनी बोललं होतं परवा की बांगलादेश सारखी परिस्थिती, जे परराष्ट्र मंत्री राहिले की त्यांचं नाव देखील खुर्शीद आलम त्या ठिकाणी बोलले. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलतोय की भारतात देखील बांगलादेश सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, तर हे संशयास्पद वाटतं की दे प्रोव्होक द पीपल असं मी त्या ठिकाणी म्हणेल. ते लोकांना प्रोव्होकेट करून अशा पद्धतीची एक भूमिका मांडतायत का, की अशी ड्रॉ लाईन चालली आहे का? तर दिस इज ॲब्सोल्यूट अनपार्लमेंटरी. ते अतिशय चुकीचं आहे.
तर असं कुठल्याही पक्षाने ती ड्रॉ लाईन करू नये असंच मला वाटतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महंतजी की रामगिरी महाराजांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे, पण आज त्यांचं एक वक्तव्य अशा पद्धतीनं समोर आलंय की ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अशा दिवशी राज्यामध्ये तणाव सुद्धा त्यामुळे निर्माण झाला असताना राज्याचे मुख्यमंत्री आजच त्या मंचावर जातात, याकडे आपण कसं बघता? नाही, तो तर दौरा पूर्वनियोजितच होता. त्यांचा जो भंडारा इथे असतो त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री नाशिकवरूनच तिथे पुढे जाणार होते. मी पण त्या संदर्भात होतो. त्यांनी काळाराम मंदिराला भेट द्यावी, कारण आज महापर्व एकादशी आहे. परंतु काही कारणामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांना येता आलं नाही. परंतु तो जो दौरा आहे तो तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मुख्यमंत्री तिथे पोहोचले असं काही नाही. तो दौरा पूर्वनियोजित होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी आज आपला दौरा त्यांच्या शासनानं गुन्हा दाखल केल्यानंतर रद्द करायला हवा होता का? नाही, मला असं वाटतं की दौरा रद्द करण्याची गरज नाही, कारण तिथे साधारण 1.25 लाख लोक त्यांची वाट पाहत होते आणि काही मला असं वाटतं की संत महात्मे किंवा धार्मिक पीठावरती अधिष्ठित असलेल्या लोकांनी देखील समजून उमजून लक्ष ठेवून कुठल्याही धर्माचा अनादर होणार नाही असं बोललं गेलं पाहिजे. हे दोन्ही बाजूला लागू आहे. एकच बाजूला वन साइड लव चालू शकत नाही. तुम्ही आमच्या देवदेवतांवर टीका करणार, तुम्ही आमच्या धर्मावर टीका करणार, तुम्ही आम्हाला काफर म्हणणार, आमच्या माया बहिणींना पळून द्यायची तुमचे धर्म जर मुभा देत असेल तर तिथे रिटायलेशन हे अटळ आहे. मग रिटायलेशन होण्याची शक्यता आहे. असं कसं चालेल ना की आमचाही धर्म सांगतो की कल्की अवतारामध्ये सर्व मुलींच नाहीसे केले जातील. आम्हालाही वरदान आहे तिथे, पण आम्ही त्या गोष्टी बोलत नाही. मला असं वाटतं की वन साइडेड तुम्ही अशा गोष्टी करू नये आणि ज्यांना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मान्य नसेल बरं का, त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जर इथे शरिया लावायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं किंवा 51 मुस्लिम कंट्री आहे तिथे जावं. सुधीर दासजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवर मध्ये आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.